नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी मसालेदार आणि चवीला खमंग लागणारी अशी मेथीची भाजी बनवणार आहे। यासाठी मी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि आता ही मी 3दा पाण्यात धुवून घेणार आहे। आता ही पाण्यात धुवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी पाणी घालत आहे। अर्धा तास ती भिजत ठेवणार आहे। तोपर्यंत मी मेथी धुवून घेतलेली आहे आणि आता ती बारीक कट करून घेणार आहे। तर या ठिकाणी मी मेथीची भाजी कट करून घेतलेली आहे। अर्ध्या तासानंतर या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे जी लो फ्लेमवर ठेवलेली आहे। आता या ठिकाणी तेल घालत आहे, सोबत अर्धा चमचा मोहरी, ती फुटल्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि त्यानंतर ही भिजत घातलेली मुगाची डाळ मी घालत आहे आणि तेवढ्याच वाटीत पाणी घेऊन ते त्यामध्ये घालत आहे आणि आता हे मी झाकून ठेवत आहे। तर गॅस साधारण मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि ही डाळ चांगली शिजू द्यायची आहे। डाळ शिजत आलेली आहे आणि आता ही कट केलेली मेथी मी यामध्ये घालत आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा मी हे 3 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। तर आता यामध्ये मी 1 चमचा लसूण अद्रकाची पेस्ट घालत आहे, त्यासोबत 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता चवीनुसार मीठ यामध्ये मी घालत आहे। पुन्हा एकदा ते मी नीट हलवून घेत आहे आणि आता हे पुन्हा एकदा मी 3 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। 3 मिनिटानंतर यामध्ये मी आता अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालत आहे आणि तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। शेंगदाण्याच्या कूटामुळे छान अशी भाजी मिळून येते, त्यामुळे इथे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। आता पुन्हा एकदा आपण हे 3 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत। तर मेथीची मसालेदार आणि खमंग अशी भाजी तयार आहे। तर या ठिकाणी मी ही भाजी सर्व करून घेत आहे। भाजी छान मिळून आल्यामुळे ती दाटसर अशी दिसत आहे। तर चवीलाही खमंग अशी लागणारी ही मसालेदार मेथीची भाजी जरूर करून बघा। यावरून थोडीशी कोथिंबीर मी घालत आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।